आता ही आरसा आर्मी म्हणजे रोहिंग्या मुस्लिमांची आर्मी आहे व अराकन आर्मी ही म्यानमारच्या बौद्ध कट्टरपंथीयांची आर्मी आहे। खालील चित्रात आपण पाहू शकता की अराकन आर्मी ही प्रॉपर आर्मी आहे। म्यानमार बांगलादेशची बॉर्डर तसेच संपूर्ण राखाईन या म्यानमार मधील राज्यावर या अराकन आर्मीचा कंट्रोल किंवा आपण ताबा असं म्हणू शकतो। ही अराकन आर्मी तिथे म्यानमारच्या सरकारसोबतही लढत आहे। तर आरसाची आर्मी अशी दिसते। म्यानमारकडून आरसाला दहशतवादी असं संबोधलं जातं। आता व्हिडिओच्या सुरुवातीला आपण जमाते इस्लामी या संघटनेचा उल्लेख केला होता। या संघटनेची पाळेमुळे बांगलादेशच्या सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये गुंतलेली आहेत आणि सर्व युनिव्हर्सिटीजमध्ये जमाते इस्लामी या संघटनेचा मोठा प्रेझेन्स आहे। या संघटनेच्या माध्यमातून भारताविरोधी गरळ ओकली जाते व भावी दहशतवादी तयार करण्याचा ही संघटना अड्डा आहे। जेव्हा हे रोहिंग्या मुस्लिम बांगलादेशामध्ये गेले तेव्हा जमाते इस्लामी या संघटनेला हा आयता स्टॉक मिळाला। तर पाकिस्तानने जमाते इस्लामी संघटनेच्या माध्यमातून या आरसाची निर्मिती केली। तर आपण विचार करत असाल की या पाकिस्तानचे स्वतःचे खायचे वांदे आणि या संघटनेला फंडिंग कुठून करणार, तर याचं उत्तर आरसाच्या फुल फॉर्म म्हणजेच अराकन रोहिंग्या सॅल्वेशन आर्मी मधल्या सॅल्वेशन या शब्दात आहे।